सैफ अली खान हल्ला प्रकरणातल्या आरोपीला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये सध्या आणण्यात आलंय। आरोपी शहजादला रात्री सांताक्रूज पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं होतं, पण आता वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। आरोपीला वांद्रे पोलीस ठाण्यात आज आणण्यात आलेलं आहे। इथे त्याची पुन्हा एकदा चौकशी होईल। काल रात्री शहजादला सांताक्रूज पोलीस कोठडीमध्ये ठेवलेलं होतं। सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीची माहिती त्याच्या चौकशीतनं समोर येतेय। फक्त सैफच नाही तर त्याने शाहरुख सलमान सारख्या स्टार्सच्या घरांची पण रेकी केली होती असं कळतंय। आत्ता तो पोहोचलेला आहे बांद्र्याच्या पोलीस स्टेशनमध्ये। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, शहजादला आता वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे। आज नक्की कशी प्रक्रिया असेल चौकशीची? पूर्वी खरं तर कालपासून आपण पाहतोय की शहजादला जेव्हा ताब्यात घेण्यात आलं तर वारंवार स्टेटमेंट बदलतोय। कधी म्हणतो की मी पहिल्यांदाच गेलो होतो, कधी म्हणतो मी सलमानच्या या साईडने पण गेलो होतो, एका रिक्षातनं मी या ठिकाणाहून प्रवास देखील केला होता। त्यामुळे पोलीस हे सध्या त्याचं जे मूळ जे स्टेटमेंट आहे ते नोंदवण्यावर फोकस करत आहेत की नक्की याने खरं केलं होतं का हे व्हेरीफाय देखील करणं गरजेचं आहे। कारण अनेकदा आरोपी खोटी माहिती देऊन पोलिसांना डोळ्यात त्यांच्या धूळफेक करण्याचा प्रयत्न करत असतात। खरं तर काल नियमानुसार त्याला 5 दिवसाची कोठडी मिळाली होती। त्यानंतर रात्री उशिरा चौकशीनंतर वांद्रे पोलीस स्टेशनहून त्याला कस्टडीत म्हणजे सांताक्रूजच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं तात्पुरत्या स्वरूपात, आणि आज पुन्हा त्याचा ताबा सांताक्रूज कस्टडीतनं बांद्रा पोलिसांनी घेतलेला आहे। आज पुन्हा चौकशींचं सत्र सुरू होईल। त्याचबरोबर महत्त्वाचं आहे ते म्हणजे सैफ अली खानच्या घरात तो नेमका शिरला कसा, कारण त्या ठिकाणी जेवढे लावलेले CCTV कॅमेरे आहेत त्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये शहजाद हा दिसून आलेला नाहीये। तो डायरेक्टली आपण पाहतोय तर पायऱ्यांवरच्या 3ऱ्या आणि 6व्या माळ्यावरच्या CCTV मध्ये कैद झालेला आहे। बाहेर जाताना पण दिसत नाहीये, आत येताना पण दिसत नाहीये। तर नेमका हा शहजाद गेला कसा हा देखील प्रश्न आहे। त्याला कोणी मदत केली? वांद्रे येथील अनेक त्याने इकडनं पळून जाताना त्याने स्वतःचे कपडे बदलले, ते नेमके कुठे ठेवले? त्याचबरोबर चाकूचा 3रा हिस्सा जो तुटलेला होता तो नेमका कुठे पडला का कुठे टाकला याबाबत सविस्तर चौकशी होईल। त्याचबरोबर तो बांगलादेशला परत जाणार होता, बांगलादेशहून तो भारतात कसा आला या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आज उद्या आणि परवा म्हणजे या 5 दिवसाच्या कोठडीत पोलीस शोधताना आपल्याला पाहायला मिळते। खरंय सूरज, म्हणजे अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चौकशी होईल आणि आणखीन माहिती समोर येईल। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।